माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार हा वाचन करत आहे. चतुर्थ स्कंद भाग 8. दक्ष यज्ञाची गोष्ट. शुक परीक्षित संवादातील मैत्रेय विदुर यांच्या संभाषणाचा वृत्तांत सूत हे शौनक आणि इतर अनेक ऋषींना पुढे सांगू लागले. मैत्रेयाने विदुराला आणखी एका गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, प्रल्हादाची गोष्ट सांगायची वाटते, ध्रुवाची गोष्टही सांगायची वाटते. तुला आधी कोणती कथा ऐकावी असे वाटते? तेव्हा विदुर म्हणाला, मैत्रेय ऋषी, या सर्व कथात मला सारखीच गोडी, पण मला दक्ष कन्या सतीची गोष्ट आधी ऐकायची वाटते. हरी व हर यात भेद नाही. शंकराला हीन लेखल्यामुळे दक्षाला किती संकटांना तोंड द्यावे लागले, सतीने आत्मबलिदान कसे केले, ही कथा अद्भुत आहे. आपण कृपा करून तीच गोष्ट मला आधी सांगावी. मैत्रेयांना म्हटले, विदुर बहुश्रुत तर आहेच, शिवाय विष्णू शंकर यातील एकताही तो चांगलीच जाणतो. त्याने विदुराला देवयुतीच्या कन्याचा वंशविस्तार सांगितला. अनुसया ही देवयुतीची कन्या, अत्री ऋषींची भार्या. अत्री ऋषींची कठीण तप केले. दत्तात्रेय, चंद्रमा, दुर्वास ऋषी असे त्यांना 3 पुत्र झाले. ब्रह्मदेवाचा अंश चंद्रमा, विष्णूचा अंश दत्तात्रेय, रुद्राचा अंश दुर्वास ऋषी. मैत्रेयाने अन्य कन्याचेही अंश विस्तार सांगितले. ते पुढे म्हणाले, विदुरा, दक्ष प्रजापतीची सतीची गोष्ट आता मी तुला सांगतो. ज्यावेळेस आपण गोष्टी ऐकतो त्यावेळेस जर आपण डोळ्यासमोर चित्र उभं केले तर आपल्या डोक्यात कायमस्वरूपी लक्षात राहील. दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ केला. यज्ञासाठी अनेक ऋषी आले. सर्व अमरण गणही झाले. यज्ञातील आहुतीचा सूक्ष्म अंश देवता स्वर्गलोक, भोरलोक यात ग्रहण करतात. यज्ञस्थानी भूलोकीचे प्रजानायकही जमलेले होते. गंधर्व, किन्नर, मरुद्गण, आदित्य, रुद्र, वसु, लोकपाल सर्व आलेले होते. मुख्य म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शिवही मानाच्या स्थानी विराजमान झालेले होते. यज्ञसभेत जेव्हा त्यावेळी दक्षाने प्रवेश केला तेव्हा सर्वजण आदराने उठले. देवता, मरुद्गण, वसु सर्वांनी दक्षाला उठून अभिवादन केले, पण ब्रह्मदेव उठला नाही, शिवही उठले नाहीत. दक्षाने ब्रह्मदेवांना नमस्कार केला. तो आपल्या स्थानी जाऊन बसला. शंकराने आपला अपमान केला असेच दक्षाला वाटले. त्याला क्रोध आला. तो म्हणाला, देवगण हो, या मान यज्ञसभेत आपण सर्व आलात, माझा मानही राखलात, हा मोठा आनंदाचा प्रसंग. यज्ञ करता म्हणून माझा आपण मान ठेवता हे मी ओळखतो. शिष्टाचार पाळल्यामुळे दोन्ही पक्षी समाधान वाटते. आज आमचे जामाच शिव येथे आलेले आहेत. माझी तेजस्विनी कन्या सती मी त्यांना दिली. ती पितामह ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून शिवसामर्थ्याचे त्यांनी माझ्याजवळ पुष्कळ वर्णन केले होते. ते आमचे जामात म्हणून मला जास्त प्रिय आहेत. खरे म्हणजे ते लहान व मी वडील, ते मला मुलासारखे. त्यांनी उठून अभिवादन करावे असे मला वाटले तर वावगे नाही, पण माझी निराशा झाली. आपण सर्वांनी पाहिलेच आहे, ते उठले नाहीत. शब्दाने सुद्धा त्यांनी माझे स्वागत केले नाही. शिष्टाचार्याचे एवढे अज्ञान. खरोखर ब्रह्मदेवाने सतीच्या विवाहात मध्यस्थी केली, तीमुळे मी भुललो की काय असे मला वाटू लागले. दक्षाने मोठ्या दक्षतेने आपल्या अपमानाचा पाढा देवापुढे वाचला. ब्रह्मदेवाला दक्षाचे बोलणे ऐकून फार संकोचल्यासारखे वाटू लागले. विवाहात मध्यस्थी केल्यानंतर दक्ष दोष देत होता. आता तो ऐकून घेणे भाग होते. सर्व अमरगण हवीरभागाच्या सेवनाने त्यांना सृष्टी कार्यात चेतना मिळते म्हणून प्रेमाने आशेने आले होते. त्यांच्या दिव्य शरीराच्या त्वरित स्पंदनात संशयाचे अडथळे निर्माण झाले. त्यांच्या आकृती झाकळल्या. दक्षाचे बोलणे चालूच होते. शिव मात्र अत्यंत निश्चळ बसून निंदा सहन करीत होते. उपेक्षा वृत्तीने त्यांनी निंदावचन ऐकलेच नाहीसे दर्शवले. त्यांची तटस्थता पाहून दक्षाचा क्रोध वाढला. तो आणखी बोलतच राहिला आणि इतपर शंकराला यज्ञातला आविर्भाग मिळणार नाही. दक्ष निर्णायक स्वरात गर्जना करून म्हणाला. तरी शंकर स्तब्ध. त्याचे असे मौन तटस्था पाहून सारी सभा स्तिमित झाली. नंदी शंकराबरोबर आला होता. त्याने दक्षाचे उद्दाम भाषण ऐकले. त्याला ते सहन होईना. त्याने शापवाणी उच्चारली. दक्षाने ज्या अर्थी असा भेदभाव केला त्या अर्थी त्याला सर्व तत्वज्ञान सोडवून जाईल. त्याचे मुख बकऱ्यासारखे होईल. दक्षाचा प्रमाद असूनही तुम्ही त्याला अनुमोदन केले. तुम्ही जगात भीक मागत हिंडाल. भृगूला शाप ऐकून क्रोध आला. त्याने उलट शाप दिला. जे लोकनाचारी होतील, शास्त्रविरुद्ध आचरण करतील, जरा राख आणि अस्थि धारण करणारे असतील, तेच शिवाचे उपासक होतील. यज्ञ, वेद, विष्णू यांना न मानणारे पाखंडी लोकच शैव
होतील. सर्व काही ऐकूनही शिव शांतपणे तेथून निघाले. पुनश्च दक्षाकडे जायचे नाही असा मनोमन निर्धार करूनच निघाले. नंदीस त्यांचे मुख्य गणही निघून गेले. झाल्या प्रकाराने दैवातांना वैश्वन्य वाटले. दक्ष शंकर यांच्यात वितुष्ट आले. दक्षाचा यज्ञ पुढे 1 सहस्र वर्ष चालला. अनेक प्रजापती त्या यज्ञाला उपस्थित होते. विदुराने विचारले, सतीला यामुळे फार वाईट वाटले असेल. मैत्रेय म्हणाले, तिला वाईट वाटले हे खरे, पण पुढे काय झाले की दक्षाने आणखी यज्ञ केले. ब्रह्मदेवाने त्याला प्रजापती म्हणून मोठा अधिकार दिला. त्याने वाजपेय बृहस्पती सव असे यज्ञ केले, पण शंकरांना किंवा त्यांच्या गणांनाही मुळीच बोलावले नाही. सतीला यज्ञ समारंभाची वार्ता कळली गेली. तिचे मन माहेरी ओढ घेत होते. आपल्या माहेरी सर्व बहिणी जमल्या असतील, आपली सर्व माणसे भेटतील, मला भेटून आईला कितीतरी आनंद वाटेल, वडिलांना मला पाहताच बरे वाटेल, आपण जावे का, तिने म्हणून विचार करू लागले. कैलासनाथ शंकराजवळ तिने भीतच माहेरी जाण्याची गोष्ट काढली. पण पूर्वी झालेला अपमान लक्षात घेऊन शंकराने तिला जाण्यास अनुज्ञा दिली नाही. आपल्याला तर बोलावणे सुद्धा नाही. ते म्हणाले, मला तुझा तेथे अपमान व्हायला नको आहे. सती म्हणाली, देवा, मला स्त्रीला तुमची थोरवी काय करणार. माझ्या माहेरची माणसे भेटावीत, आईवडिलांना पाहावे, जे काय मानाचे पान मिळेल ते घ्यावे, यज्ञाचा सोहळा पाहावा असे मला वाटते. आणि कोणत्या स्त्रीला असा माहेरचा ओढा नसतो. तेथे तर आमच्या नात्याच्या स्त्रियाला नसलेल्या स्त्रियासुद्धा नटून थटून देव गंधर्वाधिपती समवेत जात आहेत. ती पहा, त्यांची देखणी विमाने जाऊ का, सांगा ना, आपणच मला घेऊन चला ना. श्रीशंकर म्हणाले, प्रिये, खरी सांगू का, ते तुला आपली माणसे वाटतात, पण त्यांना तू व मी आपले वाटतो का. त्यांना काही स्नेह वाटतो का. घरी आलेल्या अतिथीचा, सगळ्या सोयऱ्यांचा अपमान करणारे आपले कसे. एक वेळ रणांगणात शस्त्राचा घाव सोसवेल, पण आप्तांची छंबी दुष्ट दुर्वचने माणी माणसाला सहन होत नसतात. तू पित्याला आवडतेस हे मान्य, पण मी निर्धन तपस्वी तशात स्मशानवासी, म्हणूनच पिता तुलाही मानाने वागवणार नाही. तू म्हणशील की मग यज्ञसभेत तुम्ही त्यावेळी सर्वांबरोबर उठून पित्याला अभिवादन का केले नाही. तर त्याचे कारण असे की लौकिक व्यवहारात मनुष्याला नमस्कार करतो तो त्याच्या शुद्ध चित्तातील परमपुरुष वासुदेवाला करतो. चित्त शुद्ध नसेल तर नुसत्या रुद्ध शरीराला नमस्कार करून काय उपयोग. नमस्कार केला नाही एवढ्यावरून लगेच इतका क्रोध आपल्यातच जामातावर करणारा दक्ष क्रोध न येऊ देण्यात मात्र दक्ष नव्हता. प्रिये, यज्ञकर्त्याने मन शांतच ठेवले पाहिजे. क्षणार्धात क्रोध येतो, त्याच्या हातून आविर्भाग तरी शुद्ध कसा मिळेल सांग. आणि माझा व्यर्थ तिरस्कार करून वैर धरणारा दक्ष, त्याने जरी तुझा देह जन्माला घातलेला असला तरी तो माझा वैरी आहे. म्हणूनच तू जाण्याच्या भरीस पडू नकोस. शंकराने निर्वाणीचे सांगितले. सती घुटमळली. शंकर मौन झाले. पण शेवटी माहेरचा ओढा प्रबळ असतो, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. ती स्वतः पतीच्या आज्ञेशिवायच दक्षाकडे निघाली. तिला जाताना पाहून शंकराचे गण, नंदी, यक्ष, पार्श्वद आधी सर्वही निघाले. नंदीवर आरूढ होऊन वर श्वेतक्षेत्र धारण केलेली सती सर्व अनुचारासह यज्ञस्थानी आली. तेथे तो रमाप जनसमूह होता. देव, ऋषी, महर्षी होते. उच्च स्वरात वेदघोष चालला होता, जो तो आपापल्या कामात गर्क होता. जागजागी मातीची, लाकडाची, सुवर्णाची, लोहाची यज्ञ कर्माची पात्र ठेवलेली होती. यज्ञ सामग्री नीट ठेवली जात होती. गंभीरपणाला उत्साहीपणाची जोड मिळत होती. यज्ञमंडपातून सतीच्या बहिणी, तिची आई म्हणू कन्या प्रसूती तिच्या पाशी आल्या. त्यांनी तिची विचारपूस केली. तिला भूषणे, वस्त्रे, मौल्यवान वस्त्र, सुगंधी पदार्थ दिले. पण ते सगळे वैभव सतीने घेतले नाही. पूर्वी आपल्या पतीचा अपमान झाला होता, त्याची स्मृती तिला होतीच. यज्ञात शंकरांना आविर्भाग ठेवलेला नाही हेही तिने पाहिले. दक्षाने सतीला पाहिले. त्यालाही शंकराची निंदा करण्याची पुन्हा इच्छा झाली. त्याने शब्द वाकड्या वळणाने शिवनिंदेकडे वळले. शंकराचे गण दक्षाविरुद्ध युद्ध करण्यास उठले, पण सतीने त्यांना थांबविले. पती निंदा ऐकून सती स्वतः मात्र संतप्त झाली. कर्मकांड, प्रवृत्ती मार्ग यांचा गर्व दक्षाला झालेला दिसत होता. सतीने आपल्या पित्याला उद्देशून म्हटले, बाबा, कशाला उगीच माझ्या नाथांची निंदा करता. हे सर्व श्रेष्ठ आहे, त्यांचे कोणाशीच वैर नाही. दुसऱ्याचे दोष पाहणारे साधू नव्हे, साधू तर गुणच पाहता. शिव म्हणजे आत्मा होय. तुम्ही जर शरीररूपी शिव हाच आत्मा म्हणून अव्यक्त आत्म्याची निंदा केलीत तर त्याचे काही बिघडत नाही. तुमचेच ते नष्ट होईल. शंकराची निंदा करता, पण सर्व
देवता त्यांनाच वंदे समजता ते विसरता. त्यांच्या चरणाने ध्यान शिव नामस्मरण हेच देवांना ब्रह्मानंद देणारे होय. तुमच्यासारख्याचे अमर्याद शब्द ऐकू तरी नये, येथून निघून तरी जावे, किंवा तुमचे तोंड बंद तरी करावे. वेदाने सुद्धा ज्ञानी अज्ञानी अशा भेदाने, रागी वैरागी अशा अधिकार भेदाने मनुष्यांना प्रवृत्ती निवृत्ती असे दोन्ही मार्ग दाखविले आहेत. एकाच वेळी एकाच माणसाने ते दोन्ही मार्ग आचरणे योग्य नसते. माझे पती तर दोन्ही मार्गाने पोहोचण्याचे परमपद आहेत. त्यांना स्वतः यज्ञ करण्याची, देह शृंगारण्याची, सामग्री जमविण्याची, अग्नीत आहुती देण्याची काय आवश्यकता? आमचे ऐश्वर आज आहे, उद्या नाही. असले क्षणिक नाही, ते अव्यक्त आहे. महापुरुषांनाच त्याची महती कळणार, कर्मठांना काय कळणार? तुम्ही मला जन्म दिलात, हा माझा देह निर्माण होण्यास तुम्हीच कारण झालात. मी हा देहच ठेवीत नाही. पतिनिंदा ऐकण्यापेक्षा देहत्यागच केलेला बरा. असे म्हणता म्हणता सतीची मुद्रा दैदिप्यमान दिसू लागली. संतापाने तिने सर्वत्र पाहिले. आप्तवर्गातील सर्व जनांकडे, दक्षाकडे एकदा तेजस्वी नेत्राने ठिणग्या पडतील अशा दृष्टीने पाहिले. यज्ञमंडपात ती उत्तरेकडे मुख करून सिद्धासन घालून बसली. तिने आपले डोळे मिटले, कैलासनाथाचे स्मरण केले. आपल्या शरीरातील योगाच्या अग्नीने आपोआप निज तनूचे दहन केले. पाहता पाहता अग्नीच्या ज्वाळात तिचे विलक्षण सुंदर देहयष्टी भस्मसात झाले. संबित झालेल्या सर्व देवतात अहंकार उडाला. आकाश, अंतरिक्ष, भूमी सर्वत्र हलकल्लोळ झाला. सर्वजण हाय हाय म्हणू लागले. दक्षाच्या कठोरपणाची निंदा करू लागले, त्याला दुष्ट म्हणू लागले. सतीच्या बलिदानाचे सर्वजण क्षुब्ध झाले. आता पुढे मोठा अनर्थ होणार असे सर्वांनी ओळखले. अत्यंत खवळलेले शंकराचे गण शस्त्र अस्त्रे घेऊन दक्षाला मारण्यास धावले. पण भृगूने यज्ञात मंत्रासहित आहुती दिल्या. ऋभू नावोच्च सहस्रावधी सशस्त्रवीर पराक्रमी देव निर्माण केले. त्या देवांनी सर्वत्र तेजोमय अस्त्रे फेकली. शंकराचे गुह्य प्रथम यक्ष आदी गण त्यांनी पिटाळून लावले. दक्ष यज्ञात दक्षाच्याच कन्येला आपल्या देहाची अशा तऱ्हेने आहुती द्यावी लागली. विदुरा मैत्रे पुढे सांगू लागले गोष्ट, पण विदुर स्तब्ध झाला होता. सतीच्या आत्मनिष्ठ देह त्यागाने तो प्रभावित झाला होता. तो जेव्हा भानावर आला तेव्हा मैत्रे त्याला म्हणाले, विदुरा, नारदांनी सतीच्या बलिदानाचे वृत्त त्वरेने जाऊन श्रीशंकरांना सांगितले. महादेवा, शंभो, त्र्यंबका, शिवस्वरूपा, घात झाला. सती दक्षाकडे गेली, पण तेथे आपली निंदा झालेली तिला सहन झाली नाही. योगाने तिने देह दहन करून टाकला. देवा, भुवनेश्वरी सतीने बलिदान केले. तुमच्यासाठी, तुमच्या मानासाठी धन्य पतिनिष्ठा, धन्य धर्मनिष्ठा, धन्य त्याग. तुमच्या सर्व गणांना ऋभुदेवांनी पराकृत केले. भृगु ऋषी मोठी मंत्रयोगी आहे, त्यांनीच यज्ञातून ऋभूची उत्पत्ती केली. महादेवा, मला ते सर्व योग्य वाटत नाही. आपण फारच क्षमाशील आहात. नारायण नारायण. नारदाने आपले काम केले. नारायण सामगायन करीत करीत ते शिववंदना करून तेथून ब्रह्मदेवाकडे दक्षाकडे गेले. शंकराचा क्रोध जागृत झाला. त्याने आपल्या जटेतून एक केस उपटला व शिव रागाने आपटला. प्रचंड ध्वनी उठला. एक विशाल शरीराचा महाभयंकर वीर गर्जना करीत पुढे आविर्भूत झाला. वीरभद्र त्रिनेत्र शंकराचा रुद्र अंश शंकरांना वंदन करून त्याने विचारले, मी आपली कोणती सेवा करू? माझ्या सर्व पार्षदांना घेऊन जा. दक्षांच्या यज्ञाचा विध्वंस कर, काही शिल्लक ठेवू नको. शंकराने त्याला आज्ञा केली. सर्व दिशातून रुद्रगण एकत्र झाले. एखाद्या प्रचंड वावटळीसारखी शंकराची सेना सर्व दक्षाच्या यज्ञमंडपात अचानक घुसली. देवतांचा त्यांनी पराभव केला. यज्ञ नष्ट केला. चित्रविचित्र आकाराच्या गणांनी सर्व मंडप उद्ध्वस्त केला. ऋषींना जखडून ठेवले. भृगूच्या जटा खिसकटल्या. सर्वत्र जाळपिळी केली. समिधा फेकून दिल्या. भांडी उडवून दिली. सामग्रीची नासधूस केली. देवतांना उचलून जमिनीवर आपटले. दक्षाचे डोके यज्ञपशूप्रमाणे उडवले. ते डोके त्याच यज्ञाच्या धगधगत्या अग्नीत टाकले. यज्ञाची सर्व भूमी उद्ध्वस्त केली. मंडपाला आग लावली. त्या ज्वाळा अंतराळी गेल्या. जिकडे तिकडे आहाकार, अठादहास आणि किंकाळ्या उडत राहिल्या. सर्व पराभूत देवता, आता हात झालेले ऋषी ब्रह्मदेवाला शरण गेले. दक्षाचा वध झाला. शंकराचा कोप सर्वांना भोवला. सतीचे बलिदान आणखी किती जणांना बळी होणार? ब्रह्मदेवाने आमचे रक्षण करावे अशी त्यांनी विनवणी केली.
विष्णू ब्रह्मा शिव एकरूपच. शिवाचा अपमान, सतीचे बलिदान, शंकराचा कोप, यज्ञाचा विध्वंस, दक्षाचा वध, सारे काही ब्रह्मा विष्णूंना आधी ठाऊक होते. ते यज्ञाला उपस्थित नव्हतेच. देवतांची दयनीय अवस्था पाहून, त्यांचे गऱ्हाणे ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, परम प्रताप यशा शंकराचा त्यांचा हवीर भाग तुम्हीच दिला नाही. हा तर तुमचा अपराध आहे. त्यातून मुद्दाम अपमानही केलेला आहे. एवढे तांडव झाले तेव्हा आता कुठे तुमचा गर्व उतरलेला दिसतो. शंकराचा क्रोध दूर करण्याचा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही त्यांना शरण जा, त्यांच्या चरणी वंदन करा, त्यांची क्षमा मागा. शीघ्र कोपी शिव हे प्रसन्नही लवकर होतात. त्यांना दक्षाच्या दुर्वचनांनी मनस्ताप झालेलाच होता. त्यातच सतीचा विरह, त्यांनीच हे दुःख सहन करावे. दुसरा असता तर एवढ्यावरच थांबला नसता. तुम्ही शीघ्र जाऊन त्यांची सर्वतोपरी क्षमा याचना करा, नाहीतर रुद्राचे नाश कार्य सर्वत्र सुरू होईल. लोकपालासहित समस्त लोकांच्याही ते नाश करतील. रुद्र स्वतंत्र आहेत, त्यांचे सामर्थ्य कोण जाणू शकेल. इंद्राला थांग लागत नाही. मला सगळे समजत नाही. आपण असे करू, मी पितृगण व प्रजापती तुमच्यासह तिकडे येतो. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून देवताच्या जीवात जीव आला. शंकराकडे जाण्यासाठी ब्रह्मदेव लगेच उठले. सर्वजण निघाले. अनेक रम्य अशा स्थानाचे दर्शन वाटेत घडत होते. हिमालयाची अवघी महानता सुंदरता दृष्टीस पडत होती. कैलासाच्या दिशेने वायू वेगाने जाणाऱ्या सर्व देवांच्या अग्रभागी ब्रह्मदेव होते. आपली दुःखे विसरायला लावणाऱ्या पक्षी कुंजनाने, हरित धवलगिरी परिसराने, शुभ्र श्यामल मेघ पक्तीने, शांत शील तपोनिष्ठाच्या रमणीय आश्रमवास आसमंतांनी, डोळ्यांना सुख देणाऱ्या त्वरित गती फेसाळ खळखळाट करणाऱ्या शुभ्र सरितांच्या रेखीव प्रवाहाने, सूर्यप्रकाशाने, रजत सुवर्णादी रंगांनी चमकणाऱ्या शिखरांच्या धारदार कडांनी विहार करणाऱ्या उग्र निरागस सिंह मृगादी विविध प्राण्यांच्या दर्शनाने देवताचे मन आपल्या दुःखद अवस्थेपासून आधीच थोडेसे ढळले. कोठून तरी त्यांच्या मनात आश्वासनाने, सांत्वनाने, शांतीने अळूच प्रवेश केला. कैलास शिखर दृष्टीस पडले. उत्कंठेमुळे वाटेतील वैभवशाली अलकपुरीकडे डोळे भरून पुरतेपणी पाहण्याचे भाने देवतांना नव्हते. जेव्हा सौगणिक वनात देवतागण ब्रह्मदेवास उतरले तेव्हा त्यांना तेथे एक अत्यंत विशाल वटवृक्षाखाली भगवान महादेव विराजमान झालेले दिसले. सनक नंदन त्यांच्या सेवेस तेथे होते. मित्र कुबेर, यक्षराज कुबेर त्यांच्या समीप उपस्थित होता. त्यावेळी तेथे नारदासह अनेक सिद्धगण जमले होते. महादेव त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश देत होते. संध्याकालीन मेघासारखी देहकांती, भस्मभूषित जटाधारी, मृगचर्माचे वस्त्र भाळी चंद्रकोर, नीलवर्ण कंठात कृष्ण नील सर्प, मनगटात रुद्राक्षमाला, डावा पाय उजव्या मांडीवर चढवून, डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून, उजव्या हाताने ज्ञानमुद्रा करून परमस्थिर आसन घालून बसलेले श्री शंकर शांतपणे तत्वज्ञान विशद करून सांगत होते. निवृत्तीच्या मार्गावरील पहिले पाऊल टाकणारे श्री शंभूनाथ, सर्व योगपंथाचे आचार्य, ब्रह्मदेवाच्या सृजन कार्याची दुसरी बाजू, देवतापासून मुंगीपर्यंत सर्वांच्या ठाई असणारी चैतन्याची ऊर्ध्वगामी प्रेरणा, ब्रह्मदेवांचं सर्वांनी पुढे होऊन भगवान कैलासनाथांना गमन केले. सर्वांनी एकाच वेळी गंभीरपणे जय शब्द उच्चारला. कोणता शब्द उच्चारला? जय. भगवान कैलासनाथ शिवशंकराचा जय असो. ब्रह्मदेवाला आदरपूर्वक उत्थापन देण्यासाठी कुशासनावरील ते परमशिव स्वरूप शंभू स्वतः उठले. ब्रह्मदेवाने सर्व देवतांच्या वतीने महादेवाची स्तुती केली, प्रार्थना केली, यशाचे महिम्याचे वर्णन केले, दक्षाच्या प्रमादाचा पाढा वाचला, देवतांच्या अल्पबुद्धीची निर्वसना केली, शंकराच्या क्षमाबुद्धीला आव्हान केले, कृपावंत होण्याची विनंती केली. दक्षाचा यज्ञ पूर्ण व्हावा, दक्ष जिवंत व्हावा, देवतांचे विच्छिन्न अवयव पुन्हा नीट व्हावे, यज्ञातील सर्व कार्य निर्विघ्न पार पाडावी अशी प्रार्थना केली. यज्ञातील हवीरभाग शंकरांना दिला जाईल, पुन्हा प्रमाद होणार नाही अशी खात्री दिली आणि क्रोध आवरावा अशी विनंती केली. यज्ञकर्म करणाऱ्या मायाबद्ध जीवांचे प्रमाद मायामुक्त शंकराने कृपाशीलतेने क्षम्य समजावे. त्यांना दुसरा कोण क्षमा करणार? ब्रह्मदेवाने केलेली स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, दक्षाच्या प्रमादामुळे मी त्याला थोडासा सावध केला, इतकेच माझ्या मनात वैर नाही. दक्षाला बकऱ्याचे मस्तक लावा, त्याचे अवयव नष्ट झाले आहेत, त्याने इतरांचे सहाय्य घ्यावे, भगाने मित्र देवतेच्या नेत्रांनी पाहावे, कुशाने यजमाच्या मुखाने अन्न खावे,
अर्धविने अश्विनी कुमाराच्या भुजांनी काम करावे. देवतांचे सर्व अयो नीट हो, यज्ञाला पुनश्च प्रारंभ करा. सर्व देव आनंदित झाले. ब्रह्मदेवाने सर्व देवतांनी श्रीशंकराला यज्ञासाठी बोलावले आणि कृपाळू क्षमाशील शंकर उद्ध्वस्त यज्ञशाळेत उपस्थित झाले. त्यांच्या बरोबर नारद आदी सर्व श्रोतेही झाले. शंकराचा दृष्टिपात होताच बकऱ्याचे शीर्ष जोडलेले दक्षाचे शरीर सचेतन झाले. दक्षाला प्रथम दर्शन झाले ते शंकराचे. त्याने त्यांची स्तुती करण्यासाठी आपले नवे बकऱ्याचे मुख उघडले, पण आपली कन्या सतीच्या बलिदानाचे स्मरण होऊन डोळे मात्र शून्य धरून आले. रडत रडत त्याने रुद्राची स्तुती केली. खरोखरच शुश्वर जामा त्यांचे ऐक्य झाले. यज्ञाला पुन्हा आरंभ झाला. यज्ञ श्रीविष्णू प्रकट झाले. दक्ष, ऋत्विज, सदस्य, रुद्र, भृगु, ब्रह्मा, इंद्र, यज्ञिकांच्या भार्या, सिद्ध, यजमान पत्नी, लोकपाल, योगेश्वर, वेद, अग्निदेव, गंधर्व, देवता, विद्याधर, ब्राह्मण सर्वांनी श्रीविष्णूची आपापल्या परीने स्तुती केली. श्री विष्णूने सर्वांना ब्रह्महरिहर यांच्या ठिकाणी एकतत्व पाहण्यास सांगितले. यज्ञाची यज्ञासांग समाप्ती झाली. श्रीशंकरांना आविर्भाग प्राप्त झाला. विषमता दूर झाली. कर्मकांडाला निवृत्तीचा कळस चढला. सतीने पुढे हिमालयाची पत्नी मेनाईच्या पोटी उमा म्हणून जन्म घेतला. विदुराला मैत्रेय ऋषी ही दक्ष यज्ञाची कन्या कथा सांगत होते. उद्धवाकडून आपल्याला ही शिवकथा श्रवण करण्यास मिळाली याचे त्यांनी आठवण काढली. ते म्हणाले, विदुरा, ही शिवकथा परम पावन आहे. हरिहरातील ऐक्य दाखविणारी आहे, दर्शविणारी आहे. जो ही कथा श्रवण करतो त्याचे पाप नष्ट होते. परीक्षिताला हे सर्व कथानक श्री शुकदेव सांगत होते. सुताच्या मुखाने भयानक रौद्र, हर्ष, कारुण्य आदी रसांनी युक्त अशा कथा ऐकता ऐकता शौनकादी मुनींनी, साधकांनी, ऋषींनी, छात्रांनी वणवण ध्यान केले. हरये नमः, हराये नमः, हरये नमः, हराये नमः. प्रदोष समय झालाच होता. शंकराची मनोमय पूर्ती, यज्ञ देवता श्री विष्णूची मनोमय मूर्ती सर्वांच्या कर्णात ठसली होती. उदयिक ध्रुवाची कथा सांगणारे ठरले होते. मैत्रेय विदुर संवादातील दर्शना संदर्भाचे स्मरण करीत शौनकादी सायम सवनासाठी उठले. सूक्ष्म लोकात जमलेले शिवतत्वाचे दिव्यगण शिवस्मरण स्पंदात मग्न होऊन निज कार्यार्थ अन्यत्र संचार करू लागले. पानांच्या हात जोडून वृक्षराजींनी जगतनी यत्या हरीची प्रार्थना केली. आमची फुले फळे देवा तुझ्याच संकल्पना वाहिली जावो. विहंगुणाची गंगभरारी संयमाचे साह्य घेऊन गरट्याकडे वळली होती. गंगा नदी ऐकता ऐकता शिव शिव म्हणत तीही काळोखात दुरून दिशनाशी झाली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील प्रकरणामध्ये आपण ध्रुवाची गोष्ट बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.